घनसावंगी तहसील कार्यालयावर कुरेशी समाज बांधवांचा मूक मोर्चा। घनसावंगी तहसील कार्यालयावर आज कुरेशी समाज बांधवाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आलाय। कुरेशी समाजावर अन्याय अत्याचार होत असून हा समाज जनावरांची खरेदी विक्री करत आला असून खरेदी विक्री केलेल्या वाहने समाज कंटकाकडून अडवले जात असून कुठलीही शहानिशा न करता गोवंश हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे। त्यामुळे व्यापारी व कुरेशी समाज बांधवाचे आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे अशा संघटनांवर बंदी घालण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी आज कुरेशी समाजाने हा मूक मोर्चा घनसावंगी तहसील कार्यालयावर काढला। या दरम्यान मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। आमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे घनसावंगी तहसील कार्यालयावर। आमच्या मागण्या हे आहे की बाबा कुरेशी समाजाला सतू नये। कुरेशी समाज एक भारतीय नागरिक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नियमाचं पालन करणार आहे आणि संविधानाला मानणारा वर्ग आहे आणि शेतकऱ्याशी निगडीत समाज आहे। कुरेशी समाजाला त्रास होऊ नये असं शासनाने काम करावं आणि शासनाचे धोरण काही लोक जर चुकीचं वागत असेल तर शासनाने त्याला बंदिस्त करावे। मुख्यमंत्र्याला एकच म्हणणं आहे आमचं, हा कुरेशी समाज छोटा समाज आहे आणि या बाजारात त्या बाजारात जातं, 1500 रुपयावर धंदा करतं। हे सगळेच कट्टीला या स्लॅटरला जात नाही जनावरे। काही जनावरे व्यापारी नेतात ह्या बाजारातून त्या बाजारात, काही शेतकरी नेतात त्यांच्याकडून। त्याच्यामुळे ते असं काही समजून कुरेशी समाजाला हेटीस आणू नये आणि कुरेशी समाज एक असा आहे का ते शेतकरी शेतकरी वर्गात राहूनच काम करते। आमचं जे आजचं जे मूक मोर्चा जे घनसावंगी तालुका तहसीलवर जे आम्ही आणलं त्याचं कारण हे आहे का बाबा, आमचे जे कुरेशी समाजाला जे त्रास होत आहे, आज जे त्रास होत आहे का आमची जे व्यापारी जे माल खरीदतात आणि ते हे बाजारावरून ते बाजाराला नेतात आणि जी वाहतूक होती, वाहतूकला जे काहीतरी संघटना अशी आहे का ते अडवून जे आहेत कुरेशी समाजांना ते जनावर घेणं, हे कत्तलखान्यात चालले म्हणून असं काही धरणं आणि ते सलाटरचं माल नसून ते जे आहे तर व्यापाऱ्याला हे बाजारावरून ते बाजाराला जे आहे ते विकायला जातात आणि ते माल धरून जर गोशाळ्यामध्ये जात असन आणि व्यापाऱ्याचं जे नुकसान व्हायला लागलं ते नुकसान सरकारशी आमचं हे बोलणं आहे की बाबा सरकारने जे आहे तर ही संघटनावर काही बॅन लावावा आणि कुरेशी समाजाला योग्य जे आहे त्याचा व्यापार त्यांनी करण्यात यावा। आजच्या पिरियड मध्ये जे अडचणीमध्ये कुरेशी समाज अडचणी, कुरेशी समाजाच्या संघ शेतकरी पण अडचणीत आहे। आज हे माल आहे ना, ते कुरेशी समाज जे आहे ते लिगल आणतो आणि त्याला अनलिगल करून जर गोशाळ्यात माल जात असेल आणि गोशाळ्यामधून जर बाजारात येत असेल तर ही पद्धत काही बरी नाही। मुख्यमंत्री साहेबांशी आमची एकच विनंती आहे की ही संघटनाला जे आहे तर बॅन लावावा आणि कुरेशी समाजाचं जे आहे तर वाट जे आहे तर मोकळी करून द्यावा ही विनंती आहे।